अकोला उबाडाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद गटनेते गोपाळ दातकर यांच्या अडचणी पुन्हा वाढलेल्या आहे। त्यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपयांचं पाणी चोरी केलं आहे असा आरोप हिंगणी गावच्या सरपंच कल्पना पळसपगार यांनी केला आहे। गोपाळ दातकर यांनी 160 मिलीमीटरचा पाईप गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत अवैधरित्या जोडला असल्याचा आरोप करण्यात आला होता। दातकर यांनी ही पाण्याची लाईन सुरू करून स्वतःच्या शेतात आणि घरात पाण्याचा वापर केला असल्याचा आरोप होता। या अवैध पाणी चोरीबाबत सरपंच यांनी याआधी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती, तर तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता स्थळ पाहणीसाठी आले असता अवैध नळ कनेक्शन निदर्शनास आले होते। मात्र गोपाळ दातकर यांनी अरेरावी करून सर्वांना तेव्हा हाकलून लावलं होतं असा आरोप सरपंचांनी केला। अखेर हे अवैध कनेक्शन सदर पाईप 160 मिलीमीटर व्यास टाकीच्या इनलेट जवळ तोडून बंद करण्यात आले होते। सरपंच कल्पना पळसपगार यांनी मात्र दातकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। या संदर्भात त्यांनी पोलीस ठाणे जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिलं होतं, मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यानं अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती। शेवटी अकोट न्यायालयानं दहीहंडा पोलिसांना या प्रकरणात गोपाळ दातकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गोपाळ दातकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अकोला जिल्ह्यातील शिवसेना उभाटा गटाचे गटनेते, जिल्हा प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दहीहंडा सर्कलचे गोपाळ दातकर यांनी बरेच वर्षांपासून आमच्या दहीहंडा परिसरामध्ये, त्यांच्या घराच्या परिसरामध्ये 160 mm पाईपलाईनच्या मदतीने पाण्याची चोरी केलेली होती। या चोरीच्या बद्दल जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही तक्रार स्थानिक प्रशासन जे आहे, प्राधिकरण आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोट या कार्यालयामध्ये केली। तेव्हा काही जास्त दखल घेतली गेली नसल्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते, पण बऱ्याच विलंबानंतर ते कारवाई झाली नाही। अथक परिश्रमाने आम्ही आणि आमच्या ग्रामपंचायतच्या टीमने जेव्हा याबाबत पूर्ण पाठपुरावा केला तेव्हा त्यांच्या घराच्या मागील साईडनी पाण्याची 160 mm ची पाईपलाईन आम्ही काढून घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। तक्रारी दाखल झाल्यानंतर सुद्धा जवळपास 3-4 महिने त्यामध्ये FIR झालेला नव्हता। शेवटी न्यायालयाकडे जाऊन त्याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयामार्फत असा आदेश देण्यात आला की तातडीने त्यांच्यावरती चोरी प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करावेत। ते गुन्हे काल दाखल झालेले आहेत। FIR ची कॉपी आमच्या सोबत आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आणि 84 खेडी पाणी प्रकल्पाबद्दल पुढाकार घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने जनतेला वेठीस धरलेले आहे त्याबद्दल त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे। स्वतः घरामध्ये पाण्याची भरपूर प्रमाणामध्ये चोरी करून त्यांनी जनतेला अन्याय केलाय, जनतेवर त्यांनी।